महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आपल्या कर्जत तालुक्यामध्ये राज्य शासनाकडे पूर्वी असलेला कोंढाणा धरण प्रकल्प मागच्या कालखंडामध्ये कॅबिनेटकडे हस्तांतरित करण्यासाठी संमती मिळाली आणि तो सिडकोकडे हस्तांतरित झाला। सिडकोकडे हस्तांतरित झाल्याच्या नंतर भूसंपादन असेल, विविध परवानग्या असतील, त्या सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी आता जवळजवळ मिळालेल्या आहेत। त्यानुसार या धरणाला खऱ्या अर्थाने आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला अखेर यश आलं। सिडकोनी या प्रकल्पासाठी जवळपास 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। या धरणाची निविदा सुद्धा त्या ठिकाणी निघालेली आहे। विशेषतः म्हणजे या धरणाच्या वरती पाण्याची तरतूद कर्जत तालुक्याला ठेवून नवी मुंबईसाठी, नवी मुंबई महानगरपालिका असेल, पनवेल महानगरपालिका असेल किंवा नैना नवीन होणारे जे प्रकल्प आहेत, परंतु आमदार साहेबांनी या कर्जत तालुक्याचा विकास करून या तालुक्याला सुद्धा पाण्याची तरतूद ठेवून त्या ठिकाणी आता त्या प्रकल्पाला नव्याने सुरुवात होणार आहे। विशेषतः म्हणजे या मतदारसंघामध्ये कोंढाणा धरणाच्या प्रकल्पासह तालुक्यामध्ये मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी जवळपास आमदार साहेबांच्या माध्यमातून 250 ते 2600 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपण जर विशेषतः जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये नव्याने कामं जी सुरू होत आहेत, काही चालू आहेत, काही यांची वर्कआउट आलेली आहेत आणि हा कोकण प्रदेश असल्या कारणाने आपल्याकडे पर्जन्यवृष्टी भरपूर होते। परंतु आता आमदार साहेबांनी सुद्धा विजन असं चांगलं ठेवलेलं की सगळे रस्ते आता यापुढे कॉन्क्रीटचे होणार। आज विशेषतः म्हणजे कोंढाणा धरणासाठी आमदार साहेबांनी केलेले जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला अखेर यश आलं। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।